आपली जी साधना आहे त्या साधनेतले कुठलेही कष्ट सहन न करता त्रिविध तापातून जीवाची मुक्तता होत जाते। आणि यासाठी हे संत वाङ्मय जे हे करण्यापेक्षा माणसांनी दररोज 10 अभंग 10-20 ओव्या भागवताच्या 5-50 ज्ञानेश्वरीच्या 10-20 अभंग गाथेचे एवढाच नित्यनेम, काहीच करायचं नाही दुसरा। आणि त्याच्यामध्ये जेवढा कळेल तेवढाच विषय, पण जेवढा कळला तेवढा आपल्याशी संबंध लावला तर त्याला नित्य नवा दिस जागृतीचा। तुकाराम महाराज म्हणतात, तुका एवढं जरी आपण निग्रह एवढाच करायचा मनाचा की काही झालं तरी मी आता या तरी गा ऐशे करी या आठा पारा माझी मोटके निमिषभरी देतो जाय। मनुष्य महाराष्ट्रात जन्माला आला त्याच्या इतका भाग्यवान मनुष्य नाही, कारण त्याच्या अगोदर जन्माच्या अगोदर त्याच्या कल्याणाची साधनं ह्या प्रस्थानत्रयीनं उपलब्ध करून दिलेली आहेत। तेवढंच त्यांनी करत राहायचं। एवढं केलं तरी तुका म्हणा पाहिजे अंकुश नित्य नवा दिस जागृतीचा। त्याचा उगवणारा प्रत्येक दिवसामध्ये त्याला कालच्यापेक्षा आज माझ्या ठिकाणी आनंदाची अभिव्यक्ती अधिक होत आहे, माझ्या ठिकाणी विवेक जागृत होत आहे, माझ्या अंतकरणात वैराग्य जागृत होत आहे, माझ्या ठिकाणी मनोनिग्रह होत आहे, इंद्रिय निग्रह होत आहे, माझी सहनशक्ती वाढत आहे, माझी श्रद्धा अधिक वाढत आहे, अंतकरणाची एकाग्रता होत आहे, अंतकरणाला उपशम प्राप्त झालेला आहे। आणि मला वाटतं की जे मोक्षरेखे आला भाग्य विनटला साधूचा अंकेला हरिभक्त, हे ज्ञानोबरायांनी जे सांगितलं त्याची मला काही ना काही अनुभूती ह्या संतांच्या कृपेने ह्या वाङ्मयाच्या कृपेने येत आहे। म्हणून आपण महाराष्ट्रात जन्म झाला त्यांनी काही करू नये, फक्त एवढ्या ह्या वाङ्मयाचं कास धरावी आणि काही झालं तर कोणाचे तरी शब्द ऐकायचे आणि त्याच्यावर विश्वास ठेवायचा। याच्याप्रमाणे याच्यामध्ये काही भाग त्यागा आणि काही भाग घ्या, हे सोलीव अशा प्रकारचं सुख आहे। जसं भागवतामध्ये सांगितलेलं आहे की याच्यामध्ये वरून त्वचा नाही आणि आतमधून कोय नाही, अशा प्रकारचं केवळ रसमय वाङ्मय हे झालेलं आहे। रस शब्दाचा अर्थ आहे आनंदमय। आनंद हे परमात्म्याचं नाव आहे। याच्यामध्ये आनंद स्वरूप असणारा परमात्मा तो या ठिकाणी गच्चोगच्च असा भरलेला आहे। आणि तोच परमात्मा ह्या वाणी आपल्या ह्या अभंगवाणीच्या ओवीच्या रूपाने आपल्याला आपलं बोट धरून आपलं उत्तरोत्तर कशा प्रकारचा आध्यात्मिक उत्थान होईल आणि शुभेच्छापासून तर उन्मनी अवस्थेत आताच आपण चिंतन